आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मालवणी पद्धतीतलं कोलंबीचं किंवा प्रॉन्सचं सार स्पेशल मालवणी मसाला वापरून कसं बनवायचं ते बघणार आहोत। नमस्कार, मी अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला याच्यासाठी लागणारं आपण पहिलं वाटण तयार करून घेऊया। इथं मी जवळजवळ 1.5 कप हे ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। इथं ओलं खोबरंच घ्यायचं। त्याच्यामध्ये मी या 7-8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। एक अर्धा कांदा उभा चिरून घातलेला आहे आणि 2 मोठे चमचे स्पेशल मालवणी फिश मसाला आहे तो घातलेला आहे। हा माझा घरगुती मसाला आहे। तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही याच्याऐवजी प्लेन लाल मसाला आणि थोडीशी धणापूड आणि थोडीशी हळद असं वापरू शकता। याच्यासोबत मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे। याने या वाटणाला खूप छान कलर येईल। याच्यात थोडं पाणी घालून मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। वाटण फार बारीकच वाटून घ्यायचं। हे बघा, मस्त असं बारीक असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे। बेडगी मिरची पावडरमुळे या वाटणाला खूप छान कलर पण आलेला आहे। चला आता फोडणी करूया। इथं मी स्पेशल मातीचं भांडं वापरलेलं आहे। त्याच्यात 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात अर्धा बारीक चिरलेला कांदा घालून तो कांदा मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे। कांदा मस्तपैकी अगदी जवळजवळ काळा होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। आणि मातीच्या भांड्यामध्ये केलेली फिशची कुठलीही आमटी खूप छान लागते। हे बघा, कांदा मी व्यवस्थित असा नीट भाजून घेतला। हे बघा, काळपट पडेपर्यंत मी हा कांदा भाजून घेतला आणि जे मगाशी मी वाटण तयार करून घेतलं तर ते मी आता त्या भांड्यामध्ये ओतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आता मिक्सर धुवून म्हणजे मिक्सरमध्ये जे खोबरं राहिलंय, वाटण राहिलंय तर ते सगळं मी पाण्याने व्यवस्थित एकत्र करून घातलेलं आहे। आणि पाण्याची क्वांटिटी तुम्हाला सार कितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वाढवू शकता। आता मी ह्याच्यामध्ये ह्या 8-10 कोकमाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। समजा तुमच्याकडे आमसूल नसेल तर वाटणाच्या वेळेस तुम्ही थोडीशी चिंच वापरली तरी चालेल। आणि इथं 3 चमचे मी मीठ वापरलेलं आहे। हे भाताबरोबर खायचं सार आहे त्यामुळे मीठ थोडं जास्तच घालायचं। आणि हे आहेत प्रॉन्स। हे अर्धा किलो छोटे प्रॉन्स आहेत। ते मी नीट साफ करून घेतलेले आहेत। तुम्ही याच्याऐवजी मोठे प्रॉन्स वापरले तरी चालतील। आणि हे सारामध्ये व्यवस्थित एकत्र करून या साराला मी एक उकळी येऊ दिलेली आहे। हे बघा, गॅसची फ्लेम मोठी ठेवा नाहीतर मंद ठेवा, कसंही ठेवलं तरी चालेल, पण एक उकळी येऊ द्यायची। आणि ही मस्तपैकी अशी कोलंबीचं मालवणी पद्धतीतलं सार तयार झालेलं आहे। हे बघा, भाताबरोबर हे सार खूप अप्रतिम लागतं। तुम्ही एक घास नक्की जेवाल याची मला खात्री आहे। रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।